रामदासभाई अडसूर साहेब, प्रतापरावजी जाधव, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण कमी वेळ असल्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, माता भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तमाम शिवसैनिक बांधवांना माझ्या भगवामय या ठिकाणी शुभेच्छा देतो। 60 हा आकडा नाही आहे, 60 हा संस्कार आहे, हा इतिहास आहे, हा संघर्षाचा आणि निष्ठेचा अध्याय आहे। मला आठवतं ज्यावेळेस मी 1985-86 सालामध्ये शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये आलो, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी संघटना शिवसेना म्हणून मी शिवसेनेचं काम सुरू केलं। आज मला आठवतंय की त्या 60 वर्षाचं फलश्रुती म्हणून आज ही जी गर्दी दिसते आहे, या ठिकाणी जे तमाम शिवसैनिक दिसत आहेत, त्याच्यामध्ये 40 वर्ष काम केलेले शिवसैनिक, तर आजपासून नवे शिवसैनिक म्हणून जे काम करतायत, त्या सगळ्यांची सांगड या ठिकाणी आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी हे छोटंसं रोपटं लावलं। त्यावेळेस सत्ता नव्हती, पैसा नव्हता, वाहनं नव्हती, त्यावेळेस फक्त एक विश्वास होता, मराठी माणसावर होणारा अन्याय, हिंदुत्वावर होणारा अन्याय, आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या माणसाला न्याय देण्याकरता, हिंदुत्वाचं रक्षण करण्याकरता जी संघटनेचे विचार आहे त्याच्या भरोशावर हे काम सुरू झालं। त्यावेळेस मोबाईल नव्हता, त्यावेळेस फोन होता, त्यावेळेस पैसे नव्हते, त्यावेळेस सायकलवर प्रवास होता, त्यावेळेस मोबाईल नव्हता, त्यावेळेस एसी नव्हता, त्यावेळेस एकच ध्यास होता, तो म्हणजे हिंदुत्वाचा ध्यास होता, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा ध्यास होता, आणि त्याच्या भरोशावर ही शिवसेना उभी राहिली। बघता बघता मुंबई काबीज झाली, बघता बघता ठाणे काबीज झालं, महाराष्ट्रभर शिवसेना पसरली। 17 इतरांसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नावाचा गदर या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला, आणि तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण माणसं या शिवसेनेमध्ये मोठे झाले। माझ्यासारखा टपरी चालवणारा आमदार झाला, रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे साहेब आमदार झाले, टोपली विणणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, पुंगाणी वाजवणारा विजयराज शिंदे आमदार झाला, आणि सर्वसाधारण माणसाला सत्तेचं विकेंद्रीकरण कळायला लागलं। ही शिवसेना वाढत असताना शिवसेनेला झटके मिळाले, शिवसेनेतून अनेक गेले, आणि त्यावेळेस आम्ही म्हणालो, गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे। त्या शिवसेनेच्या मागे शिवसेना प्रमुखांनी सांगायचं आणि आम्ही शिवसेनेचं काम करायचं, अशा पद्धतीचं काम सुरू झालं। पण काही दिवसांनी आपण पाहिलं, या ठिकाणी सत्तेचं वादळ सुरू झालं। 19 साली आपल्या या निवडणुका पार पडल्या, शिवसेना भारतीय जनता पार्टीचे युतीचं बहुमत आलं, आणि अचानक त्या बहुमतामध्ये ठिणगी पडली। समविचारी लोकांची फारकत फाडून ज्या विचाराशी बाळासाहेबांना कायम फारकत ठेवली होती, त्या विचाराशी आय लव्ह यू म्हटलं गेलं, आणि ज्या माणसाला मोटरसायकल चालवायचं लायसन नव्हतं, त्या माणसाला ट्रक चालवायचं लायसन दिलं गेलं। त्या ठिकाणी 4 कुमुकले आले, त्यांनी माणसाला लोटण्याचा प्रयत्न केला, आणि काय सांगावं, जणू काही शिवसेना आता संपणार आहे अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं। घरामधून सत्ता सुरू झाली, ऑनलाईन सत्ता सुरू झाली, ऑफलाईन सत्ता बंद झाली, आणि अचानक उठाव झाला। उठावामध्ये आमदारांनी निश्चय केला की होय, आम्हाला शिवसेना प्रमुखांची शिवसेना वाचवायची आहे, म्हणून सगळे शिंदे साहेबांकडे जायला लागले, काम करून घ्यायला लागले। त्यावेळेस आम्ही गुवाहाटी गेलो, गुवाहाटीला झालेला परिणाम पाहिला, 33 देशांनी त्याची नोंद केली। हु इज एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे कोण आहेत? हा महाराष्ट्राचा एक टायगर आहे, हा एक वाघ आहे देशामध्ये, आणि
बाहेर देशामध्ये सिद्ध झालं. होय, तिथून आम्ही निघालो आणि एक ज्याला मी माझा माल म्हणतो तो सत्तेतून म्हणाला की म्हणले 40 रेडे या मुंबईमध्ये आले तर कापले जातील. पण आम्ही 40 रेडे या मुंबईमध्ये आलो. त्या रेड्यांनी या मुंबईमध्ये येऊन सत्ता स्थापन केली. आणि आज मला सांगायला आनंद वाटतोय की आमच्यावर जी टीका होती आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 6 खासदार या ठिकाणी ऑपरेशन टायगरने केले आणि काल ते बोलले यांना मारा, यांना ठोका, साले, भडवे, रेडे अशा पद्धतीनं वाखोल्या व्हायला गेल्या. अरे रावसाहेब, तुम्हाला मराठीत बोलता येतं. जर गुलाबरावाच्या पाटलाची आईराणीची शिवी जर तू ऐकली ना, आई शपथ तू जागेवरून 4 दिवस उठणार नाही. याचं कारण आज या शिंदे साहेबांनी हे दाखवून दिलंय आणि ते यांच्यावर आव्हान करतायत. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. आज या माणसानं सर्वसाधारण माणसांकरता ही शिवसेना ठांगली. माझा विश्वास आहे आत्मा अमर आहे. आज बाळासाहेबांचा आत्मा या हॉलमध्ये असेल आणि तो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आशीर्वाद देत असेल की माझ्या बहादरा, शाबास, तू माझी खरी शिवसेना या ठिकाणी वाचवलीस. म्हणून आमच्या बदनाम्या सुरू है. वो समंदर को खंगोलने में है, हमारी कमैया निकालने में है. जिनकी लंगोटी फटी है वो हमारी पगड़ी उछालने में लगे हैं. मला तरी असं वाटतं यांचं स्वप्न साकार होणार नाही. माझी वेळ संपली आहे, चिठ्ठी आलेली आहे. पण मी आपल्याला सांगतो 6 खासदारांचं मला माहित नाही, त्यांचं काय झालं मला माहित नाही. पण आता त्यांचं जे पोरग आहे ते माझ्या पोराच्या वयाचं आहे. ते म्हणायला लागलं की हे 6 लोक फुटले, पैशाच्या भरोशाने फुटले. अरे सोनिया, तुमचे बापजादे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही मंत्री होते, गल्ली गल्ली फिरले असते, गावागावात गेले असते, आमदारांच्या नाराज्या काढल्या असत्या, शिंदे साहेबांना जवळ केलं असतं तर ही वेळ आली नसती. नाहीतर एकीकडे बघा, एक माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा गावागावात जातोय, जिल्ह्या जिल्ह्यात जातोय, शिवसेना बांधतोय, BLAचं काम करतोय, या ठिकाणी SIRचं काम करतोय, उन्हामध्ये फिरतोय. हेच काम जर तू केलं असतं माझ्या सोनिया तर हे दिवस आले नसते. म्हणून मी आज सांगतोय उद्याचे दिवस चांगले आहे. आणि मला खात्री आहे शिंदे साहेब, सगळ्यात मोठी श्रीमंती काय असते? त्यांची अपत्य. तुम्हाला एक मुलगा आलाय आणि तो सोन्यासारखा आलाय, हीच तुमची श्रीमंती आहे. हे 32 वर्षाचं त्यांचं पोट आहे, AC मध्ये बसलंय, देशी गोष्ट करताय. आणि ते संजय राऊत नावाचं बावलं ते संपणार आहे, संपवणार आहे, सांगण्याची गरज नाही. याला म्हणे मारील, त्याला म्हणे मारील. अरे आम्ही काय असेच दिसतो काय? 4-4 लाखातून निवडून आलोय. जरा आमच्या मागच्या गुन्ह्यांची हिस्ट्री चेक, राऊत चेक कर. 302, 307 प्लेन चॅप्टर 151 तुला पाठ नसतील तेवढे पाठ आहे. तू बसल्या बसल्या लेखणीच्या भरोशावर बाळासाहेबांच्या आशीर्वादावर खासदार झालास. आम्ही जनतेमधून आमदार झालेले लोक आहोत, जनतेमधून खासदार झालेले लोक आहोत. हा तो छोटासा झटका आहे, विधानसभेचा अजून फटका आहे आणि महापालिकेचा मोठा चटका आहे. हे विसरता कामा नये आणि तो तुम्ही देणार याची मला खात्री आहे. आज या ठिकाणी आपण सगळेजण बसले आहोत. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या सगळ्या मंत्री महोदयांनी, त्याचप्रमाणे आपले युवा नेते श्रीकांत शिंदे साहेबांनी जो एक काम आपलं सुरू झालेलं आहे ते आपण सगळेजण मिळून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. हीच आपण शिंदे साहेबांना या ठिकाणी ग्वाही देतो. आणि जास्त न बोलता मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद गुलाबराव. मी यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाव सांगणार आणि घेणार, पण त्याच्यापूर्वी काही वक्त्यांना ते शब्द चांगले वाटतात. जसं काही कपडे काही लोकांना शोभतात, तशी काही वाक्य काही शब्द महाराष्ट्रातल्या जनतेलाच नाही तर प्रत्येकाला बोलावं तर या माणसाने. मी असं म्हणणार नाही शिवी घालावी तर या माणसाने, पण जे बोलावं तर अमुक माणसाच्या तोंडात तर चांगलं शोभून दिसतंय. मी आपल्या शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांना विनंती करतो की त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करावं. आवाज कसा होय बांधवानो, 350 वर्षाच्या आधी दिल्लीच्या औरंगजेबाच्या नोकरीला लाद घालून कवी भूषण किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते. त्यावेळेला कवी भूषण यांनी असं सांगितलं होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज. होय बांधवानो, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? शिवसेना. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहूजी फुलेची आणि बांधवांनो संबंध देशानं पाहिलं. होय होय, या महाराष्ट्राचा खरा टायगर कोण असेल तर तो एकनाथजी शिंदेच आहेत. ते आमचे एकनाथजी शिंदे साहेब. व्यासपीठावर बसले आमचे अटूर साहेब, आमच्या नीलमताई, आमच्या मीनाताई, आमचे प्रतापराव, आमचे नेते गुलाबरावजी, ही सगळी मान्यवर मंडळी. बांधवांनो, भगिनींनी, मातांनो, मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगायला हवी. आज शिवसेनेला 60 वर्ष होत आहेत. शिंदे साहेब 57 वर्षाचा साक्षीदार मी आहे. 57 वर्षाचा साक्षीदार मी आहे शिवसेनेचा. मी स्वतःला भाग्यवान समजतो. अनेक वर्ष शिवसेना प्रमुखांसोबत राहण्याचा योग मला आला. मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. हा हा म्हणतात शिवसेना मोठी झाली बांधवानो. आणि आज 60वा वर्धापन आपण साजरा करतोय. शिंदे साहेब, आजचा हा 60वा वर्धापन दिन शिवसेना प्रमुख आकाशातून पाहून तुम्हाला 2-2 हाताने आशीर्वाद देत असतील. होय एकनाथ, माझे विचार घेऊन तू पुढे चालला आहेस. 2-2 हाताने शिवसेना प्रमुख तुम्हाला आशीर्वाद देत असतील. शिवसेना वाचवण्याचं काम, शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्याचं काम एकनाथजी आपण केलंय. इतका मोठं काम आपण केलं की त्यावेळेला 40 आमदार सोबत तुमच्या आले. 2/3 झाले नसते तर काय झालं असतं? काय झालं असतं? आपली जिद्द, आपली चिकाटी, आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आपल्याला यश मिळालं. आणि आज आपण पाहतोय, कुठलंही चॅनल चालू करून घ्या, ऑपरेशन टायगर म्हणून सगळ्या ठिकाणी चाललंय. माझी एक आपल्याला विनंती आहे. मी बोलणार आहे 5 मिनिटं. मला कोणी 2-4 मिनिटं चिठी देऊ नका. मी 5 मिनिटं बोलणार आहे. मला अभिमान वाटतोय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा. टाळ्या वाजवा सगळ्यांनी.
बाप सवाई बेटा कसा असतो, या ऑपरेशन टायगर मध्ये मला माहिती आहे. शिंदे साहेब, एवढं तुमचं योगदान आहे, त्याची अपेक्षा 2 पावलं आमच्या श्रीकांतचं योगदान आहे, याची मला कल्पना आहे. आणि म्हणून श्रीकांतजी, तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन. आणि शिंदे साहेब, तुम्ही आता, माझी विनंती आहे, एक शिवसेनेचा नेता म्हणून तुमची विनंती आहे की आता श्रीकांतला आमच्या युवा सेनेचा प्रमुख करून टाका आणि राष्ट्रीय सरचिटणीस करून टाका. कपाळ वाहत लावू नका. खूप जबाबदारीने बोलतोय मी. इतक्या वर्षामध्ये कधी बोललो नाही. मी आज काम पाहिलं, काल मीडियामध्ये मी पाहिलं की अतिशय नम्रपणे वागणार, कुठेही घमेंड नाही. नाही तर आम्हाला आदित्यजींना आदित्य साहेब म्हणायला लागायचं. मला अधिक न बोलणं चांगलं, मला आज नाही बोलायचं अधिक. पण शिंदे साहेब, ही मागणी आमची आहे, नेत्यांची आहे, शिवसैनिकांची आहे, तुमचा मुलगा म्हणून नाही. या महाराष्ट्राच्या शिवसेनेला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमदार सदन बोलतो. एवढं आपण लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा आपण. आणि म्हणून श्रीकांतजी, नाही 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 म्हणायचं नाही. पक्षासाठी, भगव्यासाठी, शिवसेनेसाठी, बाळासाहेबांसाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एखादा नेता ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला आपण त्याचं ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. तर माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, आज तिकडे काय चाललंय मला माहिती नाही, पण उद्धवजींना मी एवढं सांगेन, उद्धवजी, ही वेळ आपल्यावरती का यावी? उद्धवजी, 40 आमदार गेले, 10 मंत्री गेले, नेते गेले, शिवसैनिक गेले, जिल्हा प्रमुख गेले, आता खासदार जात आहेत, उद्या तुमचे आमदार जातील, मुंबई महानगरपालिका आणखी आहे. आणखी आपण कुठं चुकताय? संजय राऊतला आम्ही गांभीर्याने घेत नाही. संजय राऊत, तुमचं तोंड सांभाळा. तुडवा ऑपरेशन तुडवा. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही भगव्या झेंड्याचे शिपाई आहोत. आमच्यावरती अंगावर कोण आला तर सिंगावती घेतल्याशिवाय राहणार नाही. या सांगतो संजय राऊत, तुम्हाला आज सांगतोय. तुडवायची भाषा कुठला कळते आम्हाला? अरे, एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा. तुमच्यात हिंमत असेल तर एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा काय होतं ते. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, कायद्याचं राज्य मानणारे आहोत. याचा अर्थ असा नाही आम्ही गांडू नाहीत. संजय राऊत, वेळ पडली ना तर तुझ्या घरात शिवसैनिक असतील आणि तुला तुळवतील, तुझ्या कानपाड फोडतील आणि तुझं तोंड बंद करून टाकतील. ही ताकद माझ्या शिवसैनिकामध्ये आहे, ताकद आमच्या शिवसैनिकामध्ये आहे. वाटलं ते बडबडते. ज्या दिवसापासून संजय राऊतांची बडबड चालू झाली त्या दिवसापासून उद्धव ठाकरेंना अधोगती चालू झाली. मी तर म्हणतो, एकनाथ शिंदे साहेब, जेवढे दिवस संजय राऊत तिकडे थांबतील तेवढं आपल्याला चांगलं आहे, तेवढं आपल्याला चांगलं आहे. आणि म्हणून आज मला अभिमान वाटतोय, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याशिवाय राष्ट्र गाडा न चाले, खरा बिगवरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. आज मला अभिमान वाटतोय. आमचा हा सह्याद्री, आमचा महाराष्ट्र सह्याद्री दिल्लीच्या हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे दाखवून देण्याचं काम शिंदे साहेब आपण केलंय. आणि महाराष्ट्र वतीने तुमचं मी अभिनंदन करतोय. आपण दाखवून दिलं, होय, हिमालयाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहत आहात आणि अधिकृतपणे आपण दाखवून दिलं. खूप खूप तुमचं अभिनंदन. आम्ही शिवसैनिक आहोत. संजय राऊतला एवढं सांगेन, वाघाच्या जबड्यात घालून हात, वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजीतो दात, ही शिवसैनिकाची जात, ही शिवसैनिकाची जात आहे. आमच्या नादाला लागू नको, आमच्या नादाला लागू नको. कोण गद्दार? शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेईमानी केली कोणी? शिवसेना भाजपची युती असताना, युतीमध्ये लढले असताना सोनिया गांधीचं पाय छाटायला गेलं कोण? काँग्रेसच्या धावणीला शिवसेना बाजूचं पाप कुणी केलं? गद्दार कोण? गद्दारची व्याख्या काय? आणि म्हणूनच एवढं मी सांगेन, हा म्हणता आज महाराष्ट्र एक करण्याचं काम आमच्या एकनाथजींनी केलंय.
दिवस रात्र हा माणूस काम करतोय, झोप नाही. आता मला सांगतायत बाई 3 दिवस मी झोपलो नाही. हे जर उद्धवजींना विचारून बघा, उद्धवजी सांगतील 3 दिवस मी उठलोच नाही. असं उलट आहे सगळं. आणि मग सगळं केलं की मग बोंबलत बसायचं, हे काय झालं, हे काय झालं, हे गद्दारी झाली. अहो तुम्ही झोपलात तर हेच होणार आहे ना, हेच होणार आहे ना. आणि म्हणून मला एकनाथजी आपला अभिमान वाटतोय. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना आपला अभिमान आहे. एकनाथजी आगे बढ़ो, एकनाथजी आगे बढ़ो, एकनाथजी आगे बढ़ो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. भाई धन्यवाद. शिंदे साहेब, आपण बघत असाल की ज्या पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट झाली त्यापेक्षाही जास्त लोक दोन्ही साईडला उभे आहेत, पण बाहेर त्याच्यापेक्षा डबल आहे. पण यांची व्यवस्था जे उभे आहेत खरोखर ते पुष्कळ वेळ झालाय मगासपासून उभे आहेत, पण त्या साईडला इकडे खुर्च्या लागू शकल्या नाहीत. त्याविषयी खरोखरच दिलगिरी व्यक्त करावी लागेल, कारण हे उभे जवळजवळ 1-1.5 तासापासून आहेत. सगळीकडे वर्धापन दिन